सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. आपला तास आहे अर्थशास्त्राचा आणि वर्ग आहे 12वीचा. सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि मी आहे संगीता भालसिंग. तुम्हाला अधिक व्हिडिओ लेक्चर पाहायचे असल्यास या चॅनलच्या प्लेलिस्ट वर जाऊन तुम्ही पाहू शकता. तिथे सगळ्या प्रकारचे अनेक विषयांचे व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत. कालच्या तासिकेला आपण 12वी अर्थशास्त्र हे पुस्तक आहे, त्याचा पुस्तकाचा परिचय पण घेतलेला आहे की मुखपृष्ठ पासून तर पुढच्या पानावर काय काय आहे त्याची माहिती आपण घेतलेली आहे. मग पहिल्या प्रकरणाला काल आपण सुरुवात केली. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. या प्रकरणामधील आपण उपघटक अभ्यासाला घेतलाय सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स. या टॉपिकला आपण कालच सुरुवात केलेली आहे. आता आपण कालच्या तासिकेला 11वी मध्ये काही अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या बाबींच्या ज्या व्याख्या दिलेल्या होत्या त्या विचारात घेतलेल्या आहेत. विशेषतः सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण विचारात घेतलेली आहे आणि या वर्षीच्या पुस्तकातही आपल्याला व्याख्या दिलेली आहे ती पण विचारात घेतली आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे या ठिकाणी येणार आहे की मायक्रोस आणि मॅक्रोस हे ग्रीक शब्द आहेत. मायक्रोस म्हणजे लहान भाग, इतका लहान भाग की दशलक्षांश भाग, आणि मॅक्रॉस म्हणजे मोठा भाग. या दोन संज्ञा आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. रॅग्नर फ्रिश हे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी या शब्दांचा प्रथम वापर केला 1933 मध्ये. त्यानंतर आपण रॅग्नर फ्रिश यांच्या संदर्भात माहिती अभ्यासलेली आहे की हे अर्थमिती शास्त्रज्ञ किंवा अर्थशास्त्राचे तज्ज्ञ, त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्याबरोबर होते टिम्बर जेन, त्यांचे मित्र. फ्रिश यांना अर्थमिती शास्त्राचे जनक असे म्हणतात. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अर्थशास्त्रीय, गणितीय, संख्याशास्त्रीय प्रारूपे म्हणजे मॉडेल तयार केलेली आहेत. आणि विशेषतः अर्थशास्त्रीय संकल्पना, अनेक वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यात व्यापार चक्रांवरील वेगवेगळ्या संबंधाने लेख त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणूनच समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र म्हणतात आणि वैयक्तिक बाबी किंवा उद्योग उत्पादक असेल तर त्याच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. आता तुम्हाला काय माहिती हवं तर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक पद्धतीने वाटचाल कशी झालेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हा पहिला दृष्टिकोन आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी याचा अधिक वापर केला. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांची नावं पाहूया आपण. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल आणि प्राध्यापक मार्शल. प्राध्यापक मार्शल यांच्या ग्रंथाचं नाव सांगा बरं. प्राध्यापक मार्शल यांच्या ग्रंथाचं नाव सांगा कोणीतरी, तुमच्या समोर दिसतंय. अगदी बरोबर. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आणि 1890 मध्ये प्रकाशित केला. त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांचं योगदान आहे. प्राध्यापक पिगू, जे.आर. हिग्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन एकच महिला अर्थशास्त्रज्ञ आहेत. यानंतर स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. तसा विचार करता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीच्या अगोदर स्थूल अर्थशास्त्राचा दृष्टिकोन अस्तित्वात होता. यामध्ये व्यापारवादी विचारवंतांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि विशेषतः
सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ, रिकार्डो, जे स्मेल यांच्यापेक्षा वेगळं विचार मांडलाय. निसर्गवादी विचारवंत असंही त्यांना म्हणतात. सगळ्यात महत्वाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत तिथे जॉन मेनॉर्ड केन्स किंवा लॉर्ड केन्स. लॉर्ड केन्स यांच्या ग्रंथाचं नाव सांगा बरं. लॉर्ड केन्स यांच्या ग्रंथाचं नाव काय? 1936 मध्ये प्रकाशित केलेल्या, सांगा. पैसा, व्याज सांगा. व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. अगदी बरोबर. पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हा लॉर्ड केन्स यांचा ग्रंथ 1936 मध्ये प्रकाशित झाला आणि विशेषतः जागतिक महामंदी नंतर त्यांचा हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. 1930 ला जगात महामंदी आलेली होती आणि त्याच काळामध्ये मग स्थूल अर्थशास्त्राचा अनेक दृष्टीने अभ्यास करण्यात आला. म्हणून स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र या दृष्टिकोनाच्या विकासाचं श्रेय लॉर्ड केन्स यांनाच दिलं जातं. त्याचप्रमाणे त्यांच्या व्यतिरिक्त स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विक, फिशर या अर्थशास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान आहे. यानंतर आपण काल अभ्यासलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा. लहान भागाशी संबंधित असणारं हे अर्थशास्त्र आहे. लहान भाग कोणता? तर वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे एक ग्राहक, वैयक्तिक उत्पादक म्हणजे एक उत्पादक, किंवा पेढी म्हणजे कंपनी, फर्म, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा एखाद्या घटकाची किंमत, अशा छोट्या लहान बाबीचा अभ्यास केला जातो. आर्थिक क्रिया ज्या असतात त्या वैयक्तिक घटकाच्या विचारात घेतल्या जातात. मग आपण 2 अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्याही अभ्यासलेल्या आहेत. त्यात पहिली व्याख्या आहे मॉरिस डॉब. अतिशय सोपी सुंदर व्याख्या. डॉब नाव लक्षात ठेवा आणि व्याख्या पाठ करा. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अगदी सोपी एका ओळीत व्याख्या. तुम्ही सूक्ष्मदर्शक यंत्र मायक्रोस्कोप पाहिलेला आहे प्रयोगशाळेमध्ये. तिथे जसं एखाद्या कांद्याच्या पेशी अभ्यासल्या जातात त्याप्रमाणेच संपूर्ण कांदा ठेवला जात नाही, पेशी अभ्यासल्या जातात छोटासा स्लाइड भाग घेऊन. त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये लहान बाबीचा छोट्या भागाचा अभ्यास केला जातो. त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक ए पी लर्नर. मोठी व्याख्या आहे, समजून घेतली काल, परत एकदा पाहू. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील म्हणजे अर्थव्यवस्था हे शरीर मानायचं आणि लाखो पेशी म्हणजे पेशी असतात की नाही मानवी शरीरामध्ये, तशा अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत उपभोक्त्याच्या रूपाने की जे वस्तू आणि सेवांचा वापर करतात. आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था आहेत ते प्रोडक्शन करतात, उत्पादन करतात. आणि यांच्या या अर्थव्यवस्थेत काय भूमिका आहेत हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. ही पण व्याख्या तुम्ही पाठ करायची आहे. परीक्षेला दोन्ही व्याख्या लिहायच्या आहेत. प्रश्न असा येईल सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना स्पष्ट करा. त्यावेळेला दोन्ही व्याख्या लिहाव्या लागतील. आता आजचा टॉपिक आपण इथून सुरुवात करत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. व्याप्ती याचा अर्थ स्कोप. थोडक्यात या अर्थशास्त्राची मर्यादा कुठपर्यंत आहे, कुठे कुठे अभ्यास केला जातो, त्याचा स्कोप काय आहे ते समजावून घेऊया आपण. आता इथे तुम्हाला तक्ता दिसणार आहे. तक्ता आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि तक्ता त्यामध्ये पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग असे 3 भाग दिलेले आहेत. दिसतायत तुम्हाला? पहिला भाग आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मुलांनो, की तुम्ही वही खरेदी केली 30 रुपयाची, मग 30 रुपयाची किंमत कशी ठरली? वस्तूची किंमत. 10 रुपयाचा पेन घेतला, पेनची किंमत 10 रुपये कशी ठरली? 4 चाकाची गाडी, तिची किंमत कशी ठरली? म्हणजे वस्तूची किंमत कशी ठरते त्याचे सिद्धांत अभ्यासायचे आहेत.
त्यातही दोन भाग आहेत. एक आहे मागणीचे विश्लेषण आणि दुसरं आहे पुरवठ्याचे विश्लेषण. म्हणजे डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा या दोन्हींचा विचार करून वस्तूची किंमत ठरली जाते. त्या सिद्धांताचा अभ्यास इथे करायचा. इथपर्यंत मोठं अर्थशास्त्र आहे. नंतर दुसरा घटक आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता इथे उत्पादन घटक म्हटलंय. उत्पादन घटक तुम्हाला समजणार नाही, पण एक लक्षात घ्या, कोणत्याही वस्तूचं सेवेचं उत्पादन करायचं असेल तर 4 बाबी आवश्यक असतात. 4 कोणत्या? तर 1 भूमी, 2 श्रमिक, 3 भांडवल आणि 4 नफा. आता तुम्हाला वाटेल जमीन यात अनेक बाबी समाविष्ट होतात. जमिनीमध्ये नैसर्गिक गोष्टी समाविष्ट होतात. निसर्गाने दिलेलं जे आहे ते जमीन किंवा भूमी म्हटलं जातं. म्हणजेच आणि भूमीने काम केल्याबद्दल भूमीला खंड मोबदला मिळतो. श्रमिकाने काम केल्याबद्दल त्याला वेतन मिळतं. भांडवल वापरलं त्याचा मोबदला म्हणून भांडवलाला व्याज मिळतं. आणि चौथा जो आहे संयोजक किंवा उद्योजक, तो सगळा कॅप्टन असतो, त्याला नफा मिळतो. यांना 4 उत्पादन घटक म्हणायचं. ते 4 उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि त्यांना मोबदला कोणता मिळतो? खंड, वेतन, व्याज आणि नफा. हायलाइट केलेलं दिसलं तुम्हाला? हो. गुड. तिसरा भाग आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. एकूण आर्थिक कल्याण याचा अर्थ जे जे बाबी आहेत, आर्थिक दृष्टीने लोकांचं कल्याण झालं पाहिजे. मग ते उपभोगाच्या क्षेत्रातील असेल किंवा उत्पादनाच्या क्षेत्रातील असेल, ते सिद्धांत यामध्ये येतात. त्याचे 3 भाग दिलेत. खालच्या ओळीला 1, 2, 3 केलेत. पहिला भाग आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, की उत्पादन वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादन क्षेत्रामध्ये 4 उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. या बाबींचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. दुसरा उपघटक आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. ग्राहक किंवा उपभोक्ते वस्तू आणि सेवांचा वापर करतात, त्याला उपभोक्ता असं म्हणतात. त्याची पण कार्यक्षमता, त्या संबंधित ग्राहकाला त्या वस्तू व सेवेपासून जास्तीत जास्त समाधान मिळालं पाहिजे अशी कार्यक्षमता असली पाहिजे उपभोगाच्या क्षेत्रामध्ये. तिसरा भाग आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करता कार्यक्षमता तपासली जाते. या सर्व बाबी ज्या आहेत, या सर्व बाबींना म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. लक्षात आलंय? हा तक्ता जो आहे महत्वाचा आहे, आणि हा तक्ता जर तुम्ही लक्षात ठेवला तर हे सगळं आपलं सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. एवढा अभ्यास आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रात करायचा आहे. आले लक्षामध्ये? म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती 4 गुणांच्यासाठी प्रश्न येऊ शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. 4 गुणांचाच हा केवळ प्रश्न आहे. लक्षात आलं तुमच्या? पुढच्या टॉपिक कडे आपण वळूया, स्पष्टीकरणाकडे. हेच स्पष्टीकरण आहे. पहा की आपण वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा पहिला व्याप्तीचा टॉपिक पाहिलेला आहे, तोच पुन्हा घेऊ. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आहेत. पहा पहिला मुद्दा, वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. म्हणजे वस्तूची किंमत कशी ठरते? मागणी आणि पुरवठ्याने. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र काय अभ्यास करतं? तर वैयक्तिक उपभोक्ता कसं वर्तन करतो अर्थव्यवस्थेमध्ये, वैयक्तिक उत्पादक कसं वर्तन करतो आणि वस्तूची किंमत कशी ठरते, हे याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे एक उपभोक्ता बाजारात गेल्यावर त्याचा हेतू काय आहे? आपले पैसे कमी द्यायचे पण वस्तू कशा जास्त मिळतील असं तो प्रयत्न करतो. आणि विक्रेता किंवा उत्पादक त्याचा हेतू काय आहे? तर
कमी वस्तू द्यायची पण पैसे कसे जास्त मिळतील, म्हणजे आपल्या वस्तूला किंमत कशी जास्त मिळेल, अशा प्रकारचं वर्तन असतं. याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत इथे अभ्यासले जातात. त्यानंतर स्कोप मध्ये दुसरा घटक आपण पाहिलेला आहे की उत्पादन घटकांच्या किमतीचे निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटक 4 सांगितलेत आपण. त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. कोणतंही उत्पादन व्हायचं असेल या 4 बाबी आवश्यक असतातच. आणि मग त्यांनी काम केल्याबद्दल मोबदला म्हणून भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. या मोबदल्यांची निश्चिती कशी होते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आता इथे मी थोडीशी माहिती तुम्हाला अधिक सांगते. पहा की एखादा कारखाना आहे, साखर कारखाना. साखर कारखाना निर्माण करायचा आहे तर तिथे जमीन लागेल, त्याला भूमी म्हणायचं. जमीन, इमारत वगैरे सगळं लागेल की नाही, त्याला भूमी म्हणायचं. मग जर भूमी भाड्याने घेतली, जमीन भाड्याने घेतली तर त्याला खंड द्यावा लागेल, मोबदला द्यावा लागेल, त्याला खंड म्हणायचं. त्या साखर कारखान्यामध्ये कामगार ठेवावे लागतील, त्यांना श्रमिक म्हणायचं, त्यांना वेतन द्यावं लागेल. आणि कारखाना उभा राहायचा तर कर्ज काढलेलं असेल बँकेकडून, मग ते भांडवल झालं, त्या भांडवलाचं व्याज द्यावं लागतं बँकेला. आणि ज्याने कारखाना काढलेला आहे त्याला संयोजक म्हणायचं, एंटरप्रेनर म्हणतात त्याला. एंटरप्रेनर, संयोजक किंवा उत्पादक, सगळं काम करतो त्याबद्दल त्याला प्रोडक्शन मधून नंतर नफा मिळतो. मग आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रात काय अभ्यासलं जातं, तर भूमीला खंड कसा मिळतो, किती मिळतो, वेतन श्रमिकाला कसं मिळतं, कारखान्यातील कामगार आहे त्यांचं वेतन कसं निश्चित केलं जातं, भांडवलाला व्याज कसं मिळतं, संयोजकाला नफा कसा मिळतो, या बाबींचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आपण आर्थिक कल्याणाच्या संदर्भामध्ये अभ्यास करताना मागे विश्लेषण केलेलं आहे, परत एकदा करू. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास आहे तो साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. की जी साधन सामग्री आहे उत्पादन करताना वापरली जाते त्याचा कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम आहे असे म्हणता येईल. म्हणजे संपूर्ण समाजाचा फायदा होईल अशा प्रकारे ते उत्पादन घटक वापरले गेले पाहिजेत. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दात तर आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास होतो. आणि या आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास 3 प्रकारे विचारला जातो. आर्थिक दृष्टीने जी कार्यक्षमता अभ्यासली जाते ती 3 प्रकाराने अभ्यासली जाते. कोणती ते आपण आता पाहूया. ती 3 प्रकाराने कार्यक्षमता अभ्यासली जाते. त्यातली क्रमांक पहिली आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रात कार्यक्षमता असते. भूमी, श्रम, भांडवल हे जे घटक वापरले त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा, प्रोडक्शन झालं पाहिजे. 2, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत त्या उपभोक्त्यांनी वापरल्यानंतर त्यांचं जास्तीत जास्त समाधान झालं पाहिजे. आणि तिसरा, एकूणच आर्थिक कार्यक्षमता विचारात घेतली जाते. म्हणजेच उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. ही साखर कारखाना तयार केलेला आहे, उभारलेला आहे, तर जास्तीत जास्त साखर निर्मिती कशी होईल. यंत्र रिकामं पडू द्यायचं नाही, माणसं रिकामे ठेवायचे नाही, तर त्यांना काम दिलं पाहिजे आणि प्रोडक्शन झालं पाहिजे याचा विचार केला जातो. म्हणजेच जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणण्याच्या दृष्टीने उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता विचारात घेतली जाते. हे पण सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलं जातं. नंतर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण केलं जातं. लोकांचं समाधान झालं पाहिजे ते जास्तीत जास्त महत्वाचं आहे. आणि एकूणच आर्थिक कार्यक्षमता विचारात घेतली जाते. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. लोकांना ज्या वस्तू हव्या आहेत त्याच वस्तूचं प्रोडक्शन केलं जातं.
जुन्या काळामध्ये वेगळ्या वस्तू निर्माण केल्या जात होत्या, आजच्या काळामध्ये वेगळ्या. कारण जशा लोकांच्या गरजा बदलतायत, लोकांचा प्राधान्यक्रम बदलतो, तशा प्रकारच्या वस्तू निर्माण होतात. आणि मग या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. आणि या सर्व बाबींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वैयक्तिक बाबी किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे हा. म्हणजेच काय, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत, हे लक्षात ठेवा, किंमत सिद्धांत हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांताचा अभ्यास केला जातो आणि साधन सामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जात नाही, तर त्याच्यात एखाद्या भागाचा अभ्यास केला जातो. म्हणूनच या शाखेमध्ये बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. महत्वाची बाब लक्षात ठेवा की या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बेकारी हा राष्ट्राचा प्रश्न आहे. दारिद्र्य संपूर्ण भारतातील लोकांच्या दारिद्र्याचा विचार आहे. उत्पन्नातली विषमता म्हणजे गरीब आणि श्रीमंताचा भेद, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या स्थूल अर्थशास्त्रात येतात. त्याचा अभ्यास इथे केला जात नाही, कारण त्या मोठ्या बाबी आहेत. इथे फक्त लहान भागाचा अभ्यास करायचा आहे. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रात नव्हे. ही बाब महत्वाची लक्षात ठेवायची आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान घटकाचा अभ्यास केला जातो, मोठ्या घटकाचा नाही. दारिद्र्य, बेकारी, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, व्यापार चक्र असे जे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापक घटक आहेत, मोठे घटक आहेत, त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. ते त्या प्रकरणामध्ये अधिक आपण त्याचा अभ्यास करणार आहोतच. आता आपण या प्रकरणामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, जो दीर्घही येऊ शकतो किंवा 4 गुणांनाही येऊ शकतो, तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. हमखास परीक्षेला येणारा प्रश्न म्हणून त्याची तयारी करा. तो 4 गुणांच्या साठी प्रश्न नेहमी येत असतो. आता पाहूया इथे काय पहिलं वैशिष्ट्य, जे व्याख्येतच सांगितलंय, वैयक्तिक घटकाचा अभ्यास. वैयक्तिक म्हणजे पर्सनल, एका लहान घटकाचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था म्हणजे एखादा उद्योग, कुटुंब संस्था, एखादं कुटुंब, वैयक्तिक किमती, एखाद्या वस्तूच्या किमती, यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे इतक्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचंय वैयक्तिक घटकाचा अभ्यास. हा पॉइंट लक्षात आला सगळ्यांच्या? वैयक्तिक घटकाचा अभ्यास आलाय? ओके. दुसरं वैशिष्ट्य आहे, आणि वेळ संपत आली की मला सांगा हा, कारण मला आता टाइम दिसत नाहीये इथे. दुसरा घटक जो आहे तो आहे किंमत सिद्धांत. आत्ताच ओळख करून दिली होती. किंमत सिद्धांत, किमतीच्या संदर्भातले सिद्धांत अभ्यासले जातात, आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या वैशिष्ट्यामधला. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी आणि उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे, तर वस्तूची किंमत कशी ठरते, सेवेची किंमत कशी ठरते, याचा अभ्यास केला जातो. नंतर उत्पादन घटक जे 4 आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, याच्या किमती कशा ठरतात, की श्रमिकाला वेतन कसं मिळतं, भूमीला मोबदला कसा मिळतो, याचा अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. आंशिक म्हणजे खूप छोट्या भागाचा समतोल, इक्विलिब्रियम पाहिला जातो. समतोल कसा होतो त्याचा अभ्यास, पण छोट्या भागातला. 2 घटकामधील संतुलन म्हणजे समतोल. 2 घटकामध्ये काय समतोल आहे त्याचा अभ्यास केला जातो, पण ते लहान घटक असतात. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण केले जातं छोट्या भागाचं.
आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकाच्या समतोलाचे विश्लेषण केले जातं. म्हणजे एक उपभोक्ता आपलं कशा प्रकारे वस्तू खरेदी करताना समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, किंवा विशिष्ट उद्योग एखादी वस्तू विक्री करताना कशा प्रकारे नफा प्राप्त करते याचा अभ्यास केला जातो. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. म्हणजे छोट्या भागाचा अभ्यास करताना इतर घटक बाजूला सारले जातात आणि छोटा भाग घेऊन त्याचा अभ्यास केला जातो. चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहितांवर आधारित. मुलांना गृहीत म्हणजे काय हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर तुम्ही गणित भूमिती 10वी पर्यंत अभ्यासलेला आहे. त्यात गृहीतकं होती. गृहीतक म्हणजे तुम्ही गणितामध्ये एक्स मानू, वाय मानू अशा प्रकारे गृहीतक केलेलं आहे की नाही. अर्थशास्त्रात पण गृहीतक आहे. गृहीतक असं आहे की इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. सगळ्यात महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, इतर परिस्थिती कायम हे गृहीतक मानलंय. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण पुढे अनेक सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्वाची पहिली ओळ येणार आहे इतर परिस्थिती कायम आहे. हे गृहीतक मानलं जातं. का मानलं जातं तर एका घटकाचा अभ्यास करायचा आहे तर बाकीचे घटक कायम मानले जातात म्हणून हे गृहीतक आहे. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ही पण गृहीतक आहेत की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार आहे, भांडवलशाही शुद्ध आहे, पूर्ण स्पर्धा आहे, सरकारचं निर्हस्तक्षेपाचं धोरण म्हणजे सरकार अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत नाही, अशा प्रकारची गृहीतकं मांडली जातात. या गृहीतकांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत मांडले जातात. आता या सगळ्या बाबींचा अभ्यास पुढे प्रकरणच आहे स्वतंत्र आपल्याला. पूर्ण स्पर्धा वगैरे किंवा निर्हस्तक्षेपाचं धोरण म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नाही. अशा प्रकारे गृहीतकांवर आधारित हे अर्थशास्त्र आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 5 विभाजन पद्धत. विभाजन म्हणजे तुकडे तुकडे केले जातात. आवाज येतोय? तुकडे तुकडे विभाजन. कुणाचा तरी माईक आहे ऑन, घरातला आवाज येतोय, कृपया बंद करा. विभाजन पद्धत म्हणजे तुकडे तुकडे करून अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते. म्हणजे जे मोठा घटक आहे त्याचे तुकडे करायचे, म्हणजे छोट्या घटकाचा अभ्यास करायचा. उदाहरणार्थ जंगलातील संपूर्ण झाडाचा अभ्यास न करता एका झाडाचा अभ्यास करायचा, म्हणजे वैयक्तिक घटकाचा अभ्यास. आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. मग तो घटक घेऊन स्वतंत्र अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धत केला. उदाहरण घेऊ आपण राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. आता राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल मानाची संकल्पना आहे किंवा स्थूल अर्थशास्त्र आहे. मग त्याचा अभ्यास त्या अर्थशास्त्रात होईल. मग या अर्थशास्त्रात काय अभ्यास होईल तर वैयक्तिक एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास. समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. समग्र मागणी याचा अर्थ देशातील लोकांची संपूर्ण मागणी. मग ते स्थूल अर्थशास्त्र झालं. पण त्यातला एक घटक बाजूला करायचा, वैयक्तिक मागणी. एखाद्या व्यक्तीच्या मागणीचा जर अभ्यास केला तर ते सूक्ष्म अर्थशास्त्र होईल. पुढचं वैशिष्ट्य आहे 6 सीमांत तत्वाचा वापर. सीमांत म्हणजे शेवटचं, सीमांत शेवट, जसं बाउंड्री म्हणतात ना, बाउंड्री. ते सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत संकल्पना इथे वापरली जाते. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत म्हणजे एखादा नग वाढवला, एखादा घटक वाढवला तर एकूण घटकात किती बदल होईल. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणजे सूक्ष्म बदलांचा परिणाम अभ्यासताना याचा वापर केला जातो. आणि उत्पादक उपभोक्ते हे आर्थिक निर्णय कसे घेतात याचा अभ्यास करताना सीमांत तत्वाचा वापर केला जातो. याचं उदाहरण घेऊया आपण की एखाद्या कारखान्यामध्ये मजूर लावलेले आहेत.
काम करण्यासाठी, पण प्रोडक्शन कमी होत चाललंय. अशा वेळेला उत्पादक काय करतो तर मजूर कमी करून टाकतो. का तर त्याला त्या लोकांच्या कामापासून फायदा नाही, कारण रिकामं बसून तर त्यांना काम देता येणार नाही. म्हणजेच काय, त्याला उत्पादनात त्या श्रमिकापासून फायदा होतो की नाही याचा विचार केला जातो. म्हणूनच उत्पादक आणि उपभोक्ते आर्थिक निर्णय घेताना सीमांत तत्वाचा वापर करतात. 7वा मुद्दा आहे बाजार रचनेचे विश्लेषण. या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजार रचना अभ्यासल्या जातात. ते आपल्याला पुढे प्रकरण आहेतच. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. हे संपूर्ण प्रकरणच आहे आपल्याला, ते पुढच्या टॉपिक मध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे बाजार रचना कशा आहेत त्याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे 8वं, मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्र लहान भागाचा अभ्यास करते, म्हणजे त्याची व्याप्ती थोडी आहे, मर्यादित आहे, लिमिटेड आहे, व्हास्ट नाहीये. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल म्हणजे आयात निर्यात याचा अभ्यास, नंतर राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून, पहा या गोष्टींचा अभ्यास नाही केला जात. फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. फक्त वैयक्तिक एका घटकाचा अभ्यास इथे केला जातो. म्हणजेच व्याप्ती कशी झाली, त्याची मर्यादित झाली असा त्याचा अर्थ होतो. या 8 वैशिष्ट्यानंतर पुढचा टॉपिक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व. परंतु हा टॉपिक आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत. लक्षात आलंय तुमच्या? इथपर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे.